जत पोलीस ठाण्यातील हवालदार विजयकुमार दत्तात्रय कोळेकर वर्ष 48 राहणार नांगोळे तालुका कवठेमंका याला 20,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे। जत पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फौजदारी गुन्ह्यात जामिनासाठी मदत करण्याचे आमिष दाखवत कोळेकर यांनी फिर्यादीकडे 70,000 रुपये लाचेची मागणी केली होती। त्यातील 20,000 रुपये अफसाना नदीम नदाफ वर्ष 44 राहणार RR महाविद्यालयामागे सांगली रस्ता जत या महिलेमार्फत स्वीकारले। त्यामुळे दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कोळेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले। मारामारीच्या एका गुन्ह्यात 7 संशयितांना जत पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी कोळेकर यांनी 20,000 रुपयांची लाच मागितली होती। गुन्ह्यातील एका आरोपीला अद्याप अटक व्हायची होती। त्याला अटकपूर्व जामिनासाठी मदत करण्यासाठी 50,000 रुपये असे एकूण रुपये मागितले। यातील 20,000 रुपये अफसानामार्फत स्वीकारले। कोळेकर लाच मागत असल्याची तक्रार गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली। त्यानंतर खातरजमा करून लगेचच जत पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला। ही कारवाई अधीक्षक उमेश पाटील, निरीक्षक विनायक भिलारे, धनंजय खाडे, ऋषिकेश बडनीकर, सुदर्शन पाटील, सीमा माने, प्रीतम चौगुले, सलीम मकानदार, पोपट पाटील, उमेश जाधव, रामहरी वाघमोडे, चंद्रकांत जाधव, अतुल मोरे, विना जाधव, विठ्ठल राजपूत यांनी केली आहे।